नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या पाब्लो एस्कोबार द रिअल माफिया या कुख्यात गुन्हेगाराच्या जीवनावर आधारित असलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये. हे अविश्वसनीय आणि भयंकर गोष्टीचं संग्रहण आहे, ज्याच्या नावाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले, ज्यामुळे तो आजपर्यंत एक सर्वात चर्चित अंधारातील क्रिमिनल बनला आहे. पाब्लो एस्कोबार कोलंबियन कारवाईच्या मांडणीपासून निघालेला व्यक्ती, त्याच्या शक्तिशाली आणि डरावन्य साधारण माणसाला भयभीत करणारे प्रकरण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. या कुख्यात ड्रग लॉर्डची रहस्यमय आणि भयंकर जीवन अनुभवायला आपण तयार आहात का? तर चला सुरू करूया. पाब्लो एस्कोबार द रिअल माफिया. Señores, les voy a decir quién soy. Yo soy Pablo Emilio Escobar Gaviria. पाब्लो याचा जन्म कोलंबियाच्या रिओनेग्रो येथे 1 डिसेंबर 1949 रोजी झाला होता. पाब्लो हा एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा होता, पण त्याच्या महत्त्वाकांक्षांनी त्याला जगभरात प्रसिद्ध करून सोडले. पाब्लो यांनी आपल्या गरिबीच्या दिवसात शपथ घेतली होती की मी वयाच्या 22व्या वर्षापर्यंत करोडपती होऊन दाखवीन. पाब्लो यांनी आपल्या कॉलेजच्या दिवसापासूनच गुन्हेगारीच्या दुनियेत आपले पाऊल टाकले होते. पाब्लो यांनी सर्वात पहिली कब्रिस्तानमध्ये जाऊन कबरीचे सोनेरी गोटे चोरी करायला सुरुवात केली होती, पण त्याच्यापासून पाहिजे तेवढे पैसे तो पाब्लो कमावू शकत नव्हता. त्यानंतर त्याने लक्झरी गाड्या चोरायला सुरुवात केली. 1974मध्ये पाब्लो गाडी चोरीच्या गुन्ह्यात पहिल्यांदा जेलमध्ये गेला. पाब्लो यांनी गुन्हेगारी ही मजबुरीमध्ये चालू केली होती, पण आता त्याला त्याच्यात मजा येऊ लागली. पाब्लो यांनी जेलमध्येच विचार केला की आता काहीतरी असं काम करायला पाहिजे जेणेकरून हजारो डॉलर एकदाच कमवू शकलो पाहिजे. म्हणून त्यांनी किडनॅपिंग चालू केली. 1970मध्ये पाब्लो यांनी मोठा बिझनेसमॅन डियागो HIV याला किडनॅप केले. त्याच्या सिक्युरिटीसोबत फाईट करून त्यांनी मोठ्या हिमतीने त्याला किडनॅप केले आणि त्याच्या घरच्याकडून तब्बल $50,000 फिरवती मागितली आणि ती त्याला मिळाली. पण एवढी मोठी किडनॅपिंग केल्यानंतर कोलंबियन क्रिमिनल गँगमध्ये पाब्लो याला जिगरबाज किडनॅपर म्हणून ओळखले जाऊ लागले. आता पाब्लो याची ओळख मशहूर किडनॅपर म्हणून झालीच होती, पण त्याला याच काळात एका वस्तूबद्दल माहिती पडली आणि ती वस्तू होती कोकेन. पाब्लोच्या असं लक्षात आलं की मी 10 किडनॅपिंग करून बी तेवढा पैसा कमावू शकत नाही, तेवढा मी फक्त एक पॅकेट डिलिव्हर केल्यानंतर कमावू शकतो. नंतर पाब्लो यांनी एक गँग जॉईन केली जी ड्रग डिलिव्हर करत असे आणि नंतर पाब्लो मोठमोठे ड्रग डीलरसोबत काम करू लागला. एके दिवशी पाब्लो जेव्हा 14 किलो ड्रग डिलिव्हर करायला गेला होता, तेव्हा एक ड्रग माफियाशी पाब्लो याची बाचाबाची झाली. आणि हा कोणी लहान माफिया नव्हता, याचं नाव होतं फॅबिरिओ रॅस्ट्रॅपो. हे मेटलिनचा खूप मोठा ड्रग लॉर्ड होता. फॅब्रिओ आणि पाब्लो डील करत होते तेव्हा फॅब्रिओ यांनी पाब्लो याची बेइज्जती केली. त्यानंतर पाब्लोला त्याचा राग आला आणि पाब्लोनी त्याची कॉलर पकडून त्याला मारायला सुरुवात. या दोघांची मारामारी चालू असताना तब्बल 12 जणे होते. पाब्लो त्या सर्वांशी एकटा भिडला आणि रागाच्या भरात पाब्लोने रॅस्ट्रॅपो याला 2 गोळ्या मारून तिथेच ठार मारून टाकले. आणि हा पाब्लोचा पहिलाच मर्डर होता. एवढा मोठा ड्रग माफिया मारल्यानंतर पाब्लो याचं नाव ड्रग इंडस्ट्रीत चमकू लागलं. पाब्लो कोकेनची तस्करी करून इतकी कमाई करू लागला की सगळीकडे त्याचा दबदबा होता. मार्च 1976 साली यांनी 15 वर्षाच्या मुलीसोबत लग्न केले आणि त्याच साली त्यांनी मार्लिन कार्टेल नावाची ड्रग ऑर्गनायझेशन चालू केली. हे पहिला असा व्यक्ती होता जो की US बॉर्डरमध्ये जाऊन ड्रग्ज डिलिव्हर करत असे. त्याचा परिणाम असा झाला की USच्या लोकांना कोकेनची तलब लागली आणि ऑर्गनायझेशनमधली लोक तब्बल 70 ते 80 टन कोकेन USमध्ये विकू लागले. हे सर्व चालू असताना 1980पर्यंत पाब्लो यांनी इतकी कमाई केली की त्याच्याकडे 32 यॉट, 20 हेलिकॉप्टर आणि 2 सबमरीन होत्या. त्या काळात काही देशाजवळ पण सबमरीन नव्हत्या, पण पाब्लो यांनी इतका पैसा कमवला होता की
त्याच्या स्वतःकडे 2 सबमरीन होत्या. हे सर्व साधन पाब्लो फक्त ड्रग डिलिव्हर करण्यासाठी वापरत असे. पाब्लो हा मासोळीच्या पोटात ड्रग डिलिव्हर करत असे. पण पोलिसाला हे कळाल्यानंतर त्यांनी त्याचा दिमाग असा लढवला आणि त्यांनी जे केलं त्याचा विचारसुद्धा कोणी करू शकत नव्हतं. पाब्लोने जीन्समध्ये कोकेन मुरवून त्याची डिलिव्हरी केली. माल पास झाल्यानंतर त्याचे माणसं जीन्स केमिकलमध्ये मुरवून कोकेन वेगळी करत. पाब्लोनी या काळ्या धंद्यातून एवढा पैसा कमवला होता की एक किस्सा असा पण आहे. जेव्हा पाब्लोच्या मुलीला थंडी वाजू लागली तेव्हा पाब्लोनी त्या रात्री रात्रभर पैसा जाळून त्याची शेकोटी केली. पाब्लोला पैसा ठेवण्यासाठी जागा पण मिळत नव्हती. तेव्हा त्यांनी 800 घरं विकत घेतली. पण काही दिवसांनी त्या घरात पण जागा उरली नव्हती. तेव्हा त्यांनी जमिनीमध्ये आपला पैसा गाडायला सुरुवात केली. आणि पाब्लो याचा एक प्रसिद्ध रूल देखील होता, प्लाटा ओ प्लोमो. याचा अर्थ पैसा किंवा बुलेट. जे कोणीही लाच घेत नसे पाब्लो त्याला संपवत असे. पाब्लोची ताकद एवढी वाढली होती की त्यांनी सरकारसमोर प्रस्ताव मांडला होता, माझ्या हिशोबाने काही रूल बदला. मी संपूर्ण देशाचे कर्ज माफ होण्याइतके पैसे देईल, म्हणजे $10 बिलियन. याचे इंडियन करन्सीत होतात 80,000 करोड रुपये. सरकारने त्या प्रस्तावाला नामंजूर केले. त्यानंतर पाब्लोनी आपली छवी रॉबिनहूडप्रमाणे बनवायला सुरुवात केली. त्यांनी चर्च, स्कूल, कॉलेज, पार्क बनवले. स्वतः राजनीतीत उतरला आणि मेंबर ऑफ पार्लिमेंट निवडूनसुद्धा आला. पण विपक्षाच्या दबावामुळे त्याला राजीनामा द्यावा लागला. आणि त्याला राजीनामा द्यायचं कारण म्हणजे लुईस कार्लोस. याचा बदला घेण्यासाठी पाब्लोने 18 ऑगस्ट 1989 साली भरसभेत लुईस कार्लोस याला गोळ्या मारून संपविले. फॉर्ब्सच्या लिस्टप्रमाणे पाब्लो जगातील 7वा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला होता. याची नेटवर्थ $25 बिलियन म्हणजे 1825 अरब रुपये होती. पाब्लोने त्याच्या विरोधकाला मारण्यासाठी स्वतःची आर्मी बनवली होती. त्या आर्मीला तो सेकेरिओ असे म्हणायचा. त्या आर्मीला जवळपास 16 अरब रुपये पाब्लोनी आपल्या विरोधकाला मारण्यासाठी खर्च केले होते. पाब्लोनी त्याच्या जीवनात 5,000 मर्डर केले होते. त्यामध्ये 200 जज, 1,000 पोलीस, पत्रकार आणि सरकारी कर्मचारी होते. 1992 मध्ये कोलंबियात 28,237 मर्डर झाले होते आणि तेव्हा कोलंबिया मर्डर कॅपिटल ऑफ वर्ल्ड बनली होती. आता कोलंबियावर इंटरनॅशनल प्रेशर बनू लागली. तेव्हा कोलंबियाचे राष्ट्रपती होते सेजर गॅव्हिरिया. यांनी पाब्लोला सरेंडर करण्यासाठी चेतावणी दिली. पण पाब्लोने त्याच्यासमोर 2 अटी मांडल्या. त्याच्यातली पहिली अट म्हणजे US सोबत केलेली एक्स्ट्रा ऑडिशन ट्रीटी. समझोता रद्द करा. या ट्रीटीचा अर्थ होता की एक देश त्या देशातील क्रिमिनल US जेलमध्ये पाठवू शकत होता. पाब्लो यांनी असं म्हणलं की दुसऱ्या देशात मरण्यापेक्षा इथंच मरून जाईल. आणि दुसरी अट अशी होती की स्वतःच्या जेलमध्येच मी राहीन आणि त्या जेलच्या काही किलोमीटरपर्यंत पोलीस येऊ शकणार नाही. कोलंबियन सरकारवर इंटरनॅशनल प्रेशर होतंच, पण पाब्लोचं देखील प्रेशर होतं आणि त्यांना ती अट मानावी लागली. आणि या जेलचं नाव होतं ला कॅथेड्रल. आणि ती जेल पुण्या 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नव्हती. त्या जेलमध्ये पाब्लोच्या सोयीप्रमाणे सर्वच वस्तू होत्या. त्यामध्ये AC रूम, क्लब रूम, सिनेमा हॉल, वॉटरफॉल, एअरपोर्टसुद्धा होते. पण त्या जेलमध्ये राहून पाब्लो आपला काळा धंदा चालूच ठेवला. हे सर्व सरकारला कळल्यानंतर सरकारने त्याला दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट करण्याचा ठरवलं आणि त्या कॅथेड्रलमध्ये पोलीस आणि आर्मी फोर्स पाठविली. पण पाब्लोला हे कळाल्यानंतर पाब्लो तिथून निसटून गेला. त्यानंतर पाब्लो जवळपास 2 वर्ष फरार राहिला. त्यानंतर US आणि कोलंबियन सरकारने एक टीम बनवली. त्या टीमचं नाव होतं सर्च ब्लॉक. या टीमने जवळपास 600 माणसं दिवसरात्र पाब्लोला पकडण्यासाठी त्याच्या मागे लावले होते. त्यानंतर 1 तारीख येते 1 डिसेंबर 1993 या दिवशी पाब्लोचा जन्मदिवस. तो आपला 44वा वाढदिवस सेलिब्रेट करत होता आणि त्याचे आपल्या मुलाला व घरच्यांना फोन लावला. जसा पाब्लोचा फोन पाब्लोच्या घरी लागला
सर्च ब्लॉक टीमने त्याची लोकेशन ट्रेस केली. ते मेडलिन शहरात कोणाच्या तरी घरी लपलेला होता. त्या रात्री सर्च ब्लॉकची टीम ट्रेस केलेल्या लोकेशनवर जाते आणि त्या घराला चारही बाजूने घेरून घेते. त्यामधला एक ऑफिसर आपली गन पाब्लोकडे ताणून धडाधड 3 गोळ्या मारतो. त्याचा पैसा कुठं लपवलेला होता ते फक्त त्यालाच माहीत होते. पाब्लो मेल्यानंतर त्याच्या पुतण्यानं मीडियाला सांगितलं की त्याच्या घराच्या दरवाजात $18 मिलियन लपविलेले होते. ही कहाणी आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपले चॅनल देखील सबस्क्राईब करा.